300पेक्षा जास्त लोकांचे प्राण त्यात गेलेत, म्हणून आम्हाला चिंता वाटते आणि ही प्रश्न आम्हाला उपस्थित करावंसे वाटतात. 300पेक्षा जास्त. त्यात महाराष्ट्रातले 10 ते 15 लोक आहेत, प्रवासी आहेत, क्रू मेंबर्स आहेत. जबाबदारी कोण घेणार आहे? साधा प्रश्न आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? जेव्हा अशा प्रकारचे अपघात UPAच्या राजवटीत होत होते, तेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा भाजपचे विरोधी पक्षनेते हे त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते आणि त्या वेळेला राजीनामे देण्यात आले. रेल्वेचा अपघात झाला तर माधव शिंदे यांनी राजीनामा दिला, काँग्रेसमध्ये रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आणि तुम्ही खुशाल बसलेला आहात, जागेवर जाताय, शूटिंग करताय, त्याचं चित्रण करताय. माणसं मेली आहेत, त्या राखेवर तुम्ही पाय ठेवून चित्रण करता. या देशाचं दुर्दैव आहे की इतक्या अशा प्रकारचं एक उत्सवी राजाचं सरकार या देशामध्ये आहे.